अमरावती जिल्ह्यातल्या वणी बेलवडे या गावामध्ये कबड्डी सामन्यांच्या उद्घाटन प्रसंगी आमदार बच्चू कडू यांनी मैदानात एंट्री घेतली। कबड्डीच्या मैदानात उतरून बच्चू कडू यांनी चढाई केली। वेगवेगळ्या आंदोलनातून चर्चेत असणारे बच्चू कडू कबड्डीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले। गेल्या काही दिवसांपासून थंडीने दिलासा दिल्यानंतर पुन्हा नाशिकमध्ये थंडीचा तडाखा जाणवू लागलाय। नाशिकचं उत्तर महाराष्ट्र यामुळे गारठून गेलाय तर राज्याच्या अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे। ठिकठिकाणी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्याही पेटवल्या जात आहेत, मात्र थंडीचा फटका द्राक्ष बागांना बसतोय। अहमदनगरच्या महापालिकेमध्ये भाजपने महापौर पदासाठी आपला अर्ज दाखल केलेला आहे, तर सर्वात कमी नगरसेवक असूनही महापौर आपलाच होणार असा दावा भाजपचा आहे। अंकगणित जुळल्यामुळे आपण हा अर्ज भरत असल्याचा दावा भाजपने केलाय। धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले, कारण भाजपकडून चंद्रकांत सोनार यांनी महापौर पदाची उमेदवारी दाखल केली आहे, तर कल्याणी अंपळकर यांनी उपमहापौर पदाचा अर्ज भरलाय। तर दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडूनही ही निवडणूक लढवली जात असून मंगल चौधरी यांनी अर्ज सादर केला। काँग्रेससोबत आघाडीची चर्चा ही आहे तिथेच आहे, पुढे गेलेली नाहीये, त्यामुळे काँग्रेससोबत युती न झाल्यास आम्ही जागा सोडू असा इशारा भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे। दरम्यान एमआयएम सोबत आमची युती आहे ती तुटणार नाही असा पुनरुच्चार सुद्धा त्यावेळी केला त्यांनी। नौटंकीबाज जाणता राजा या शीर्षकाखाली शरद पवार यांच्यावर संघाच्या तरुण भारत या मुखपत्रातून टीका करण्यात आली आहे। शरद पवार धूर्त, संधी साधू आणि स्वार्थी राजकारणी असल्याची टीका या मुखपत्रातून करण्यात आली आहे। विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी आता घुमजाव केल्याचं पाहायला मिळते। मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे, तर माझ्या बोलण्याचा विपर्यास केल्याची बतावणी त्यांनी केली आहे। तुंगत इथं 1,73,35,00,000 रुपयांच्या विकास कामासहित राष्ट्रीय पेयजल योजनेचं थाटात उद्घाटन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी त्यांनी उजनीखालील भीमा नदीच्या काठावरील गावांना पाण्याचा प्रश्न भेडसावत राहणार असल्याची चिंता सुद्धा व्यक्त केली आहे। केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। अनुसूचित जाती वस्तीमधील विकास कामांच्या भूमिपूजनासाठी ते बंगाली कॅम्प परिसरामध्ये गेले होते। यावेळी नागरिकांनी घेराव घालून त्यांना विविध प्रश्नांबाबत जाब विचारला। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय। चंद्रपूरमधल्या चिमूर तालुक्यातल्या वाहंगाव इथल्या शेतकऱ्यानं नापिकीला कंटाळून आत्महत्या केली। सावकारी कर्जामुळे शेतातील विहिरीत उडी मारून मधुकर विठोबा तुटे या शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलंय। 20 तारांच्या ठिणग्या पडून पाथरीमधील 1 एकरवरील ऊस शेती जळून खाक झाली आहे। शेष नारायण बेडकर या अल्पभूधारक शेतकऱ्याचं यामध्ये मोठं नुकसान झालंय। पाण्याचा दुष्काळ असल्यानं ऊस अगोदरच वाळून गेला असल्यानं त्याने लगेच पेट घेतला, त्यामुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतमालाची खरेदी विक्री बंद करण्यात आली आहे, तर सर्व व्यवहारही ठप्प आहेत। बाजार समितीतील इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन करण्यासाठी तोलाई कापू नये असे आदेश शासनाने दिले। कांदा प्रश्नाकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आमदार बच्चू कडू यांनी काल चांदवडच्या प्रांत कार्यालयावर सुरू केलेलं मुक्काम मोर्चा आंदोलन केलेलं आहे। पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर 9 तासांनी आंदोलन मागे घेण्यात आलं। कोल्हापूरच्या दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयात डांबण्यात आलं। गेल्या हंगामातले ऊसाचे पैसे न दिल्यानं अधिकाऱ्यांना भादोले गावच्या गावकऱ्यांनी डांबून ठेवलं। शिर्डीच्या संगमनेरमध्ये पाण्यासाठी शेतकरी आक्रमक झालेले पाहायला मिळाले। संगमनेर तालुक्यातल्या प्रांत कार्यालयामध्ये या संतप्त शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। पिंपळगाव खांड या धरणामधून हक्काचं पाणी मिळावं यासाठी आंदोलन करण्यात आलं। राफेल घोटाळ्या प्रकरणी सांगलीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप सरकार धोरणात विरोधामध्ये धरणं आंदोलन सुद्धा करण्यात आलं। एका विमानाची किंमत 526 कोटी रुपये ठरलेली असताना राफेल विमान खरेदीची रक्कम 1600 कोटींवर कशी गेली असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी उपस्थित केलाय। सांगलीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। अकोल्यामध्ये मुस्लिम आरक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। अकोला क्रिकेट मैदानावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धडकला। यावेळी मुस्लिमांच्या आरक्षणाची मागणी करण्यात आली।
माढा तालुक्यात मौजे माळेगाव इथं महावीर वस्तीचा रस्ता खुला करण्यासाठी लहान मुलांसह महिला वृद्धांनी प्रांत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। 2 वर्षांपासून हा रस्ता बंद आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला। केबल व्यावसायिकांच्या संघटनेमध्ये ट्रायच्या मुद्द्यावरून फूट पडले। विदर्भातल्या केबल व्यावसायिकांनी बंदमधून माघार घेतले तर मुंबईतले केबल व्यावसायिक संध्याकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत केबल बंद ठेवण्यावर ठाम आहेत। कोल्हापुरातल्या केबल चालकांनी गांधी पुतळ्याजवळ ट्रायच्या निर्णयाविरोधात आंदोलन केलं। यावेळी पूर्वीच्याच पद्धतीनं काम सुरू राहावं अशी मागणी करण्यात आली। शिवाय आपल्या हक्काचे पैसे मिळावेत असंही म्हटलेलं आहे। केंद्र शासनाने यावर्षी तुरीची आधारभूत किंमत क्विंटल मागे 5,675 रुपये इतकी निश्चित केली आहे। राज्यात आधारभूत किमतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव पणन विभागाने केंद्र शासनाकडे पाठवलाय। आधारभूत किमतीने तूर खरेदी केंद्र राज्यात लवकरच सुरू करण्यात येणार आहे। केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील छोट्या शेतकऱ्यांचा कृषी व्यापार संघ स्थापन करण्यात आलेला आहे। केंद्र आणि राज्य शासनानं व्यापार सक्षम शेतीशी निगडीत कोणत्याही योजना राज्य शासनाच्या यंत्रणेमार्फत राबवणं, बँकेच्या सहकार्यानं कृषी उद्योग स्थापन करण्यास मदत करणं, कृषी उद्योगामध्ये खासगी उद्योगांना प्रोत्साहन देणं हे या योजनेचं वैशिष्ट्य आहे। सातारा जिल्ह्यात ऊसाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेमध्ये आडसाळी हंगामात सुमारे 4,996 हेक्टरने घट झाली आहे। त्यामुळे पुढील काळात हंगामामध्ये ऊस कमी पडणार असल्यानं साखरेच्या उत्पादनावर सुद्धा परिणाम होणार आहे। वाशिमच्या शेलगाव बोंडादे या गावच्या रामचंद्र खांबाळकर या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये 32 गुंठे शेतीमध्ये ॲपल बोरासह चमेली बोर जातीची लागवड केली आहे। दरम्यान या नव्या पिकामुळे या शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याला 1.25 लाखांचं उत्पादन मिळालंय। हिंगोलीतील चांगेफळ या गावामध्ये विद्यार्थी उघड्यावर अध्ययनाचे धडे गिरवताना दिसत आहेत, तर अंगणवाडीमध्ये गुराढोरांसाठी टाकलेला चारा बघायला मिळतोय। अंगणवाडीच्या इमारतीच्या कामामध्ये अनियमितता केल्यामुळे हे काम गेल्या काही वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे। पुरंदर तालुक्यामध्ये खळदच्या सेंट जोसेफ इंग्लिश स्कूल विरोधात पालकांनी आंदोलन केलं। 5 वर्षांपासून शाळा मनमानी कारभार करते, पण शिक्षण विभाग कोणतीच कारवाई करत नसल्याचा आरोप पालकांनी केलाय। सोलापूरच्या माढा तालुक्यातल्या कुंभेज गावामध्ये पैशांसाठी पतीनं आपल्या पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे, तर पत्नीनं आत्महत्या केल्याचा बनाव रचत त्यानं पोलिसांनाही फसवण्याचा प्रयत्न केलाय। माहेरून पैसे आणण्यासाठी पती दत्तात्रय नागटिळक हा पत्नीला दररोज मारहाण करत होता। माढा इथल्या कुंभेज येथील मनीषा नागटिळक या महिलेची आत्महत्या झाली नसून तिची हत्या केली असल्याचा आरोप मनीषाच्या माहेरच्यांनी केलेला आहे। कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय। पवन एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना मारझोड करून लुटणाऱ्या 4 जणांच्या टोळीला मनमाड आरपीएफनं जेरबंद केलं। ही टोळी सराईत गुन्हेगार असून भुसावळ मनमाड दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये ती प्रवाशांना लुटत होती। पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलंय। जालन्यात पिंपरखेडा खराबे या गावाजवळच्या पुलाचं काम सुरू असताना पूल खाली कोसळला। शेगाव ते पंढरपूर दिंडी महामार्गावर मंठा शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर हा पूल आहे। पुलाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्यानं हा पूल कोसळला असा आरोप सेंटरिंग करताना हा पूल कोसळलाय। अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा तालुक्यातल्या तळेगाव ठाकूर इथं पिंपळा नदीच्या पात्रात रेड्यांची स्पर्धा भरवण्यात आली। रेड्यांची झुंज पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात विदर्भातील नागरिकांनी गर्दी केली होती। रेड्यांची झुंजसाठी नदी पात्रात मैदान तयार करण्यात आलं होतं। वाशिममधील येडशी कुंड इथं श्री औलिया महाराजांच्या यात्रेनिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी औलिया महाराजांच्या पालखीची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडीमध्ये सध्या धूम आहे सावंतवाडी पर्यटन महोत्सवाची। या महोत्सवात विक्रीसाठी ठेवलेल्या वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स तर आहेतच, पण त्याशिवाय अस्सल मालवणी पदार्थांचे स्टॉल्स खवय्यांच्या विशेष पसंतीला उतरत आहेत। तर वस्तूंच्या आणि खाद्यपदार्थांच्या स्टॉलसोबतच या पर्यटन महोत्सवात लक्षवेधी ठरते ते जिवंत देखाव्यांचे चित्ररथ। स्थानिकांसोबतच कोकणात गेलेल्या पर्यटकांना हा सावंतवाडी महोत्सव विशेष खुणावतोय। नाना पाटेकर यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं, तर यावेळी गोव्याहूनही कोकण सुंदर आहे मात्र पुरेसा निधी उपलब्ध नाही अशी खंत नाना पाटेकरांनी व्यक्त केली। त्याचवेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी निधी मिळतो मात्र तो खर्च होत नाही अशी खंत व्यक्त केली आहे।
केरळमध्ये होणाऱ्या शबरीमाला उत्सवाच्या धर्तीवर नाशिकच्या अय्यप्पा स्वामी मंदिरात तब्बल 1 लाख दिवे प्रज्वलित करण्यात आले। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरामध्ये असलेल्या अय्यप्पा स्वामी मंदिरात दरवर्षी मंडला महोत्सव आयोजित करण्यात येतो। या महोत्सवाच्या निमित्तानं दिव्यांची आरास केली जाते।